हॅलो, डॉक्टर विराज सामंत बोलतोय. मी तुम्हालाच फोन करणार होते. पियू सापडली. काय? कुठे? इथे माझ्या घरी आली. तुमच्या घरी? म्हणजे मुंबईला? अरे बापरे. तुम्हाला मी यासाठीच फोन केला की तुम्ही टेन्शनमध्ये असाल. काळजी करू नका, ती आता सुखरूप आहे. थँक गॉड. एक काम कराल माझ्यासाठी? हो, बोला ना. पियूच्या आईला मी कंटिन्युअसली फोन ट्राय करतोय, पण ती उचलत नाहीये. कदाचित ती तिथे यायला निघाली असेल आणि तिच्याजवळ मोबाईल नाहीये. समजा वाटेतून तिने तुम्हाला फोन केला किंवा ती तिथे पोहोचली तर तिला सांगा पियू तिच्या बाबांजवळ सुखरूप आहे. म्हणजे मी Praise the Lord. प्रिया, प्रिया इकडे बघ. प्रिया, आय एम सॉरी प्रिया. कशाला उगाच? ज्यासाठी तू चिडलीस ना त्यासाठी. मी खूप रूडली बोललो ना तुझ्याशी म्हणून. प्रिया, प्रथमेशसाठी तू काय काय केलंयस हे मला माहित नाहीये का? राधा इतकंच जपतेस तू त्याला. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे प्रथमेशची चित्र त्याच्या गतजन्मीच्या आठवणी सांगणारी आहेत. ज्या जन्माचा शेवट सुलेखामुळे झाला असं म्हटलं जातं आणि त्याच गोष्टीसाठी त्याच्याकडून मिळणाऱ्या माहितीचा उपयोग आपण पुरावा म्हणून करायला लागलोय असं नाही का वाटत तुला? कधी आपण हा विचार करतो का की त्या जन्मीचा विचार करताना आपला मृत्यू डोळ्यासमोर दिसत असताना प्रथमेशची अवस्था काय होत असेल? प्रिया, एखाद्याच्या मृत्यूविषयी बोलताना सुद्धा आपल्याला खूप वाईट वाटतं. इथं तर त्याला आपण त्याचा मृत्यू आठवायला सांगतोय. विचार कर प्रिया, आपण हे विसरतोय की हा प्रथमेश आहे. त्याला त्याचा स्वतंत्र वर्तमान आहे. त्याला स्वतःचं भविष्य काळ आहे. आपण त्याला त्याचं आयुष्य कधी जगू देणार आहे?
भविष्यातल्या स्वप्नांपेक्षा भूतकाळातल्या आठवणीतच जर तो अडकून राहिला तर काय होईल याचा विचार कर प्रिया. आणि आपल्या या सगळ्या प्रयत्नांमधून आपल्या हाती काहीतरी लागावं म्हणून आपण त्याचं बालपण हिरावून घेतोय असं नाही वाटत तुला? अजून लहान आहे का तो? अख्खं आयुष्य आहे त्याच्या समोर. त्याला जसं काही कर म्हणून आपण मागे लागायचं नाहीये ना, तसंच काही करू नकोस म्हणूनही मागे लागायचं नाही. त्याला जेव्हा जे वाटेल तेव्हा तो ते करेल. वाटतं ना प्रिया? प्रिया, सॉरी. फ्रेश होऊन ये. फ्रेश होऊन ये. दी पुढच्या आठवड्यात मी गोरेगावला जाते. पुढच्या आठवड्यात? अगं पण वाड्यावर जायचंय आपल्याला. आपल्याला? हो सॉरी, मी सांगायची विसरले तुला. मसुदा वहिनी आल्या होत्या आमंत्रण करायला. तुला, मला नाही. अगं मला म्हणजे तुला सुद्धा. नाही दी, तुला म्हणजे तुला, मला नाही. कारण नात्याने जरी बहीण असलीस ना तरी आडनावाने शास्त्री आहेस ना. आणि या सगळ्या मागचं मला बोलवण्याचं कारण एवढंच दिसतंय की तुला वाईट वाटू नये. दॅट्स इट. कशाला सगळ्यातनं चुकीचे अर्थ काढतेस लेखा? त्यांना समोरून नातं घट्ट करायचंय आपल्याशी. आपल्याशी? माझ्याशी नाही, तुझ्याशी. आणि त्यांना जर नातं घट्ट करायचं असतं ना माझ्याशी तर आधी ते नातं तयार केलं असतं त्यांनी. आणि मला बोलवायचंच असतं तर मग मला का नाही फोन केला? नंबर नसेल ना तुझा त्यांच्याकडे? कसं शक्य आहे ती? बरं ठीक आहे, मी वाट बघते त्यांच्या आमंत्रणाची. मलाही आवडेल शास्त्रांच्या वाड्यावर निमंत्रित म्हणून जायला. केव्हा झोपली? 2-2.5 तास झाले असतील. खरंच झोपलीये का मुद्दामून झोपवलंयस? तनिष्का, तुला न जमण्यासारखं मी काहीच बोलत नाहीये. तुझ्या पेशंट्सना नाही का तू? गोष्टी जमतात म्हणून त्याचा प्रयोग आपल्या फायद्यासाठी आपल्याच माणसांवर करायची सवय नाही मला. शब्दांच्या लढाया खेळण्यात मला इंटरेस्ट नाहीये. मला मुळात लढायाच आवडत नाहीत.
आणि तू म्हणतेस तसं जर का असताना तर मी पियूच्या हॉस्टेलवर फोन करून कळवलंच नसतं. ती इथे आहे. मग मला का नाही कळवलंस? ती इथे आली तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा तुझाच विचार आला. ती इथे सुखरूप आहे कळल्यावरती तुझी काळजी कमी होईल म्हणून तुझ्या घरी सतत फोन केला, पण तू उचलला नाहीस. निघाली असेल. आणि सेलफोन तू वापरत नाहीस. माणसं जोडण्यापेक्षा स्वतःची प्रायव्हसी तुला जास्त महत्वाची वाटते ना. आणि मला हे प्रश्न विचारण्याऐवजी स्वतःला विचार, मुळात पियू अशी हॉस्टेलवरून पळून का आली? आणि ती तुझ्याकडे न येता माझ्याकडे का आली? मी मगाशीच म्हटलं, अशा गोष्टी तुला जमतात. डोंट टॉक रबेश तनिष्का. तुझ्या प्रयोगांमध्ये तिचा गिनी पिग म्हणून वापर केला नसतास तर अशी अवस्था कोणाचीच झाली नसते. पियूची आणि आपलीही. 1 मिनिट. तू कधी जाणून घ्यायचा प्रयत्न केलास की मी नक्की काय करत होते? नाही. कारण ज्या गोष्टी तुला पटत नाहीत किंवा तुझ्या सिलेबसच्या बाहेरच्या असतात त्या गोष्टी जाणून घ्यायचा तू कधीही प्रयत्न केला नाहीस. निदान मी पियूच्या बाबतीत जे काही करत होते ते तिच्या भल्यासाठी होतं का वाईटासाठी होतं हे जाणून घ्यायचा प्रयत्न केलास? आणि म्हणे एकेकाळचा माझा नवरा नावाजलेला मानसोपचार तज्ञ आहे. लोकांची मनं वाचता येतात त्याला. माझ्यासमोर मन मोकळं करण्याची इच्छा असते, त्यांची मनं वाचतो मी. पण ज्यांनी आपल्या मनाचे दरवाजे मुद्दाम बंद करून ठेवलेत त्यांच्यासाठी माझी शक्ती आणि वेळ वाया घालवण्यात मला काहीचाही इंटरेस्ट नाही आहे तनिष्का. मीही तुझ्याशी शिळोप्याच्या गप्पा मारायला आले नाहीये. माझी इच्छाही नाहीये आणि माझ्याकडे वेळही नाहीये. निघते मी. झोप झाली ना बाळा? चल निघूया. आई, मला नाही यायचंय. मला बाबांजवळ जायचंय ग. तू पण राहा ना. बघ पिऊ, असं नाही करायचं. आई आहे ना ती तुझी, तिलाही वाईट वाटत असेल. हा? हे बघ, मला जशी तू हवी असतेस तशी तिला सुद्धा हवी असतेस ना. जा तू बाळा. बघ, मी येईन ना तुला भेटायला. आणि पुन्हा असं पळून यायचं नाही. हरवलीस म्हणजे आधीच आमच्यापासून लांब बसतेस.
जा तू आज. गुड गर्ल. राहू दे तिला. खरंच? अजून 3-4 दिवस राहू दे. आई थांब ना. थँक्यू. झालं. फोन जागेवर ठेवतील तर शपथ. मला करायचा असला म्हणजे तो फोन शोधण्यापासून सुरुवात. नशीब. हॅलो. हॅलो, मी बोलतेय. कोण? आधीची आई. हा हा बोला काकू. एक मिनिट, दीला बोलवते. हा नाही नाही, तुझ्याशीच बोलायचं होतं. माझ्याशी? हो, वाड्यावर सोहळा आहे त्याबद्दल पूनम बोलली असेल ना तुला? हो हो, म्हणजे हां, तर त्याचंच आमंत्रण द्यायचं होतं. मी घरी येऊन गेले आणि पूनमला सांगितलंच होतं, पण म्हटलं तुला प्रत्यक्ष भेटून आमंत्रण द्यावं. त्या दिवशी काही आपली भेट झाली नाही, तर तू कधी घरी असशील मला सांग, मग मी. अहो काकू, तुम्ही कशाला एवढा त्रास घेताय? मी येईन ना, नक्की येईन. पण तुम्ही मला आमंत्रण देताय? नाही म्हणजे सोहळा शास्त्र्यांचा आहे आणि मी. नाही अगं, असं काही नाही. पूनमची बहीणच आहेस तू आणि आधीची मैत्रीण, त्यामुळे असा काही विचार करू नकोस. काकू, मला एक सांगाल? म्हणजे मला तिथे बोलवण्याचा निर्णय तुमचा आहे की नाही म्हणजे काय आहे ना की माझं तिथे येणं काही जणांना नाही आवडणार.